तर आज आपण बोलणार आहोत, तुम्ही यूकेमध्ये विदाऊट स्पॉन्सरशिप कसं येऊ शकता. मला बऱ्याच जणांचे क्वेश्चन आले आहेत की त्यांना यूकेमध्ये यायचं आहे, तर थोडीफार बेसिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा. तर विजा रिलेटेड बरीच काही प्रोसेस आहे, ती मी एका व्हिडिओमध्ये कवर नाही करू शकत. तर आज मी तुम्हाला एका स्कीमबद्दल सांगणार आहे, ज्या स्कीमचं नाव आहे इंडिया यंग प्रोफेशनल स्कीम विजा. तर या स्कीमच्या मदतीने तुम्ही यूकेमध्ये 2 वर्ष विदाऊट स्पॉन्सरशिप राहू शकता. तर या 2 वर्षामध्ये तुम्हाला एज्युकेशन करायचं, तुम्ही एज्युकेशन करा. जर तुम्हाला जॉब करायचा, तुम्ही जॉबही करू शकता. आणि 2 वर्षानंतर जर तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये जॉब लागला, तर ती कंपनी तुम्हाला पुढील वर्षासाठी स्पॉन्सर करू शकते. आणि बऱ्याच कंपन्या आहेत ज्या तुम्हाला स्पॉन्सर करतील. तर या स्कीमचे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. जर या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल, तर तुम्ही या स्कीमसाठी नक्कीच अप्लाय करू शकता. पहिला जो त्यांचा क्रायटेरिया आहे, तुम्ही इंडियाचे नागरिक असायला हवे. सेकंड जो आहे, तुमचं जे वय आहे ते 18 ते 30 वयोगटामध्ये असायला हवं. थर्ड जो आहे, तुमच्याकडे एक बॅचलर डिग्री कंप्लीट असायला हवी कोणत्याही क्षेत्रामध्ये. फोर्थ जो त्यांचा क्रायटेरिया आहे, तुमच्या अकाउंटमध्ये 2,530 पाऊंड मिनिमम सेव्हिंग बॅलन्स पाहिजे. फक्त शो करण्यासाठी. आपल्या इंडियन करन्सीमध्ये जर कन्वर्ट केलं, तर 3 लाखापर्यंत सेव्हिंग तुमच्या अकाउंटला दिसायला हवी. आणि फिफ्थ जो आहे, तुमचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड त्यांना नको आहे. तर या स्कीमसाठी जर तुम्ही एलिजिबल असाल, तर नक्कीच अप्लाय करा. आणि ही स्कीम वर्षातून 2 वेळेस ओपन होते. तर ही 2025ची तर क्लोज झाली आहे. सेकंड जी अनाउन्समेंट त्यांची येईल नंतरची, ती 2026मध्ये येईल. तर तुम्ही नक्की वेबसाईट चेक करत राहा त्यांची. मी तुम्हाला या वेबसाईटची लिंक कॅप्शनमध्ये नक्की प्रोव्हाइड करेल. आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील या स्कीम रिलेटेड, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचे आन्सर नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये या रिलेटिव्हमध्ये जर कोणी असेल जे यूकेमध्ये येण्याचा ट्राय करत आहे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.